हिरव्यागार झाडांनी भरलेलं सुंदर असं एक जंगल होतं. खूप निसर्गरम्य जंगल होतं. जंगलात विविध प्रकारचे भरपूर प्राणी पक्षी होते. जंगलचे राजे शेरसिंग जंगलात सगळे काही आनंदाने चालले होते. सगळे प्राणी पक्षी एकत्र राहत होते आणि एकमेकांना खूप मदत करायचे. कधी एकमेकाबरोबर भांडायचे नाही. सगळे काही गुण्यागोविंदाने चालले होते. पण या जंगलात एक अतिशय धूर्त, हुशार आणि चतुर लांडगीनताई होत्या. त्यांचं नाव होतं लाली. त्या खूप चलाक होत्या. गोड गोड बोलून प्राण्यांना फसवायचं, खोटं नाटं सांगायचं, त्यांचे अन्न पळवायचे, सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास द्यायचा आणि त्यात त्यांना मजा यायची. त्यांचा स्वभावच तसा होता तो. एकदा काय झालं, जंगलातले पिठू ससे भाऊ शेतातनं गाजरे घेऊन आले. लाल लाल गोड गाजरे होती आणि त्यांना भूकही खूप लागली होती. ते गुहेत आपल्या आले आणि गाजरे खायला त्यांनी सुरुवात केली. हे लालीने पाहिले आणि पटकन लाली तिथे गेली आणि काय म्हणाली, अरे गुट्टू पळ लवकर पळ. गुट्टू घाबरला. अगं काय झालं लालीताई, काय झालं? अरे बघ, तुझ्या गुहेच्या पाठीमागे आपले जंगलचे राजे शेरसिंग आले आहेत, पळ लवकर. हे ऐकल्यावर ससे भाऊ इकडे तिकडे न बघता गाजरे टाकून धूम ठोकून पळत सुटले. ससे भाऊ गेल्यावर लालीने सगळी गाजरे फस्त केली. परत एके दिवशी लालीने काय केले, मिठू आणि साळू चिमणताई जंगलातनं अन्न घेऊन आल्या होत्या. गव्हाच्या, भाताच्या, बाजरीच्या लोंब्या आणि त्यांनी घरट्यात ठेवल्या आणि त्या आता खाणार. तेवढ्यात लालू तिथे गेली आणि काय म्हणाली, अगं साळू, मिठू पळा लवकर, वरती पहा, शिकारी पक्षी आला आहे, माया घारताई आली आहे, तुम्हाला पकडून खाऊन टाकेल, अगं पळा लवकर. मग मिठू आणि साळू तिथेच लोंब्या टाकून पळत सुटल्या. त्या गेल्यावर त्यांच्या घरट्यात जाऊन लालीने सगळ्या लोंब्या खाऊन टाकल्या. एकदा तर जंगलातले मिठू पोपट दादा त्यांनी भरपूर अन्न आणलं होतं, घरट्यात ठेवलं होतं, मिरच्या, पेरू आणि इतर धान्य. त्यांनाही भूक लागली होती. ते घरट्यात गेले, आता खावं म्हटले म्हणून ते खाणार. तेवढ्यात तिथे लाली गेली आणि लाली काय म्हणाली, अरे मिठू दादा लवकर उठ तिथून, तुझ्या घरट्यातून उठ. अगं लाली काय झालं, अरे बघ तू बसलेलं झाड हालायला लागले, झाड पडेल, उठ लवकर. मिठू पोपट दादा तिथेच सगळे टाकून पळत सुटले. मग मिठू पोपट दादा गेल्यावर लाली वरती चढली झाडावर, सगळ्या मिरच्या, पेरू आणि इतर धान्य खाऊन टाकली. असा लालीचा स्वभाव होता. ती सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना फसवायची आणि त्यांचं अन्न खायची. याबद्दल तिला काहीही वाटायचं नाही. मग सगळे प्राणी पक्षी गप्प बसायचे. रोज लालीला काय बोलणार, लालीचा स्वभाव काही जात नव्हता. मग जंगलातले छोटू हत्ती दादा एकदा लालीला काय म्हणाले, लाली तुझं हे वागणं थांबव, नाहीतर तू जे वाईट कर्म करतेस ना त्याचं एक दिवशी तुला वाईट फळ मिळेल. मग लाली काय म्हणाली, नाही छोटू हत्ती दादा, अहो मला कोणीही काही करणार नाही, कारण मी खूप हुशार, चतुर आणि चलाक आहे, त्यामुळे माझं कोणी वाकडं करू शकत नाही, असे लाली म्हणाली. मग काय झालं, एके दिवशी जंगलात खूप पाऊस पडला. इतका मोठा पाऊस पडला, प्राणी पक्षी कोणीही जंगलात फिरकत नव्हते. सगळे प्राणी पक्षी आपापल्या घरात बसून होते. मग लालीने पाहिले, अरे आज सगळे प्राणी पक्षी आपापल्या घरात गुहेत आहेत. आता ही संधी छान आहे, कोणाच्या तरी घरी जाऊन गरम गरम अन्न खावं, असं लालीने ठरवले. आणि तिने काय युक्ती केली, अरे चंचला खारुताईच्या घरात जावं, त्यांचं शिजलेलं अन्न खावं, असा बेत करून लाली चंचला खारुताईंच्या घरात गेली. पण काय झालं, पाऊस पडल्यामुळे पावसाचे सगळे पाणी चंचला
खारुताईच्या घरात आले ते ढोलीत. त्यामुळे ढोलीत घसरट झालं होतं आणि लाली वेगात निघाली आणि तिचा पाय घसरला. लालीचा पाय मोडला आणि ओरडायला लागली लाली, अरे वाचवा, मला कोणीतरी वाचवा, माझा पाय मोडला, वाचवा, कोणी आहे का? हो, सगळे प्राणी पळत आले लालीचा आवाज ऐकून, पण कोणीही मदतीला धावले नाही. लाली म्हणाली, पिट्टू ससेबाऊंना, पिट्टू, अरे मला उठव ना. पिट्टू म्हणाला, लाली, मी तुला उठवलं असतं ग, पण तू मला आज उपाशी ठेवलंस. मला खोटं सांगून जंगलात पळवून लावलंस, माझी गाजरे खाल्लीस. मग पोपट काकांना विचारलं. पोपट काकाही म्हणाले, अगं लाली, मी नुकतेच अन्न खायला घेतले, तर तू मला फसवलं झाड पडतं आहे म्हणून. मी नाही तुला वाचवणार. एवढे सगळे प्राणी पक्षी जमले ते, पण कोणीही लालीला वाचवायला जात नव्हतं, कारण त्याला लालीचा स्वभाव. मग शेवटी छोटू हत्ती दादा आले आणि ते काय म्हणाले, अरे मित्रांनो, लालीला आपण उठवूया, तिचा पाय मोडलाय. सगळे प्राणी पक्षी म्हणाले, छोटू दादा, नका उठवू तिला, तिचा स्वभाव अजिबात चांगला नाही, ती सगळ्यांना फसवते, त्रास देते. मग छोटू हत्ती दादा म्हणाले, अरे मित्रांनो, ती आपल्याला त्रास देते, फसवते, सगळं मान्य आहे मला. आपण जर तिला नाही उचललं, तिला औषधोपचार नाही केला, तर तिच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? असे म्हणून छोटू हत्ती दादाने लालीला सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले आणि आपल्या घरी नेऊन तिच्यावर औषधोपचार केला आणि आपल्या घरातच ठेवून घेतले. लालीची सेवा केली, तिला खायला घातले. मग थोड्या दिवसांनी लाली चांगली झाली, पाय सरळ झाला. मग लालीला आपली चूक कळली. लाली काय म्हणाली, छोटू हत्ती दादा, मला माफ करा, तुम्ही सांगितले तरी मी ऐकलं नाही. मी खूप चुकीने वागत होते, सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना फसवत होते, पण आता मला माझी चूक कळली आहे, मला माफ करा, मी इथून पुढे अशी नाही वागणार. मग छोटू हत्ती दादा म्हणाले, माझी माफी मागू नको, जंगलातल्या आपल्या सगळ्या प्राण्या पक्ष्यांची माफी माग. मला लाली जंगलात जाऊन सगळ्यांची माफी मागितली. म्हणाली, हे पहा मित्रांनो, मी खूप वाईट वागले तुमच्याबरोबर, मला आता पश्चाताप होतोय, मला माफ करा, मी इथून पुढे चांगली वागेन, कोणालाही त्रास देणार नाही, उलट सगळ्यांना मदत करेन. लालीत झालेला बदल पाहून सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना आनंद झाला आणि ते सगळे खुश झाले आणि आपापल्या घरी गेले. म्हणून कधीही वाईट कर्म करू नये, वाईट कर्माचे फळे वाईटच मिळते, म्हणून नेहमी चांगले कर्म करावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.